नमस्कार, मी सुभाष देशपांडे. आपण गीता आणि ज्ञानेश्वरीचा विचार करीत आहोत. त्यात प्रामुख्याने आपण ज्ञानेश्वरीतील व्यक्तिरेखांचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी गीता कधी आणि केव्हा सांगितली गेली याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला हे माहीत आहे की महाभारतामध्ये व्यासांनी गीता समाविष्ट केलेली आहे. श्रीकृष्णांनी ही गीता कधी सांगितली तर युद्धभूमीवर, रणक्षेत्रावर अर्जुन जेव्हा लढण्यासाठी गेला आणि त्यांनी आपल्यासमोर आपले नातेवाईक आहेत, आपले गुरु आहेत, आपले पितृतुल्य माणसं आहेत असं पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये विषाद आला आणि त्याला असं वाटलं की अशा पद्धतीने आपल्याच माणसाची लढणं, नातेवाईकांची लढणं, आपल्या गुरूंशी लढणं किंवा आपल्याला जे पूज्य माणसं आहेत अशा आपल्या घरातल्या थोर माणसाची लढणं हे काही योग्य नाही आहे. आणि एक प्रकारे अर्जुनाला विषाद झाला आणि विषादापासून त्याला असं वाटलं की आता आपण काही युद्ध करू नये, कारण या युद्धामुळे दोन्ही कुळांचा नाश होणार आहे आणि आपल्याला पाप लागणार. म्हणून मग श्रीकृष्णाने त्याचा विषाद घालवण्यासाठी आणि अर्जुनाचं जे मूळ स्वरूप आहे हे मूळ स्वरूप क्षत्रियाचं आहे आणि क्षत्रियाचं मूळ स्वरूप त्याच्या लक्षात यावं, क्षत्रिय म्हणून त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्याला समजावं आणि त्यांनी युद्धासाठी सज्ज व्हावं म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन ही महत्वाची दोन पात्र आहेत. पण रणांगणावर काय घडतंय याची धृतराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून संजयाला दिव्यदृष्टी देण्यात आलेली होती आणि त्या दिव्यदृष्टीच्या आधारे संजय रणभूमीवर काय होतंय, कुरुक्षेत्रावर काय घटना घडतायत, युद्ध कसं चाललेलं आहे हे धृतराष्ट्राला सांगत होता. म्हणून गीतेमध्ये चारच पात्र आहेत: श्रीकृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय. गीता केवळ 700 श्लोकांची आहे आणि 700 श्लोकांचा प्रत्येक श्लोक हा अत्यंत गोळीबंद आहे. एखादा बाण जसा लक्ष्यावर लागावा तसा गीतेतला प्रत्येक श्लोक एक आपलं लक्ष निश्चित करून त्या लक्षाचा वेध घेतो असं म्हणायला काही हरकत नाहीये. गीतेवर आतापर्यंत अनेक टीका झालेल्या आहेत आणि या टीका करणाऱ्यांचा उद्देश हा प्रत्येक वेळी वेगळा वेगळा आहे. कोणाला यातून संन्यास योग सांगायचा आहे, कोणाला कर्मयोग सांगायचा आहे, कोणाला भक्तियोग सांगायचा आहे, कोणाला अहिंसा सांगायची आहे, कोणाला आणखीन काहीतरी सांगायचे. म्हणजे प्रत्येकाला आपल्या मनात जे आहे ते गीतेतून कसं सिद्ध होतं हे सांगायचं. म्हणून अशा ज्या टीका आहेत त्या टीका गीतेचा समग्रपणे वेध घेऊ शकत नाही. एका विशिष्ट अंगावर भर देऊन ते गीतेचा अर्थ लावतात. त्यामुळे त्या एकेटीने त्या महत्वाच्या आहेत, त्यात काही वाद नाही आहे, पण त्याचबरोबर त्या टीका समग्र नाही आहेत असं मला असं वाटतं. या उलट आपण जेव्हा ज्ञानेश्वरीकडे जातो तेव्हा ज्ञानेश्वरी ही गीतेवरील अशी टीका आहे की जिने ज्ञानेश्वरीने गीतेचा समग्रतेने विचार केलेला आहे. ज्ञानेश्वर हे एक प्रतिभावंत, प्रज्ञावंत, भक्त आणि त्याचबरोबर अत्यंत गुरुनिष्ठ असे शिष्य आहे. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या 700 श्लोकावर 9000 ओव्यांमध्ये भाष्य केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वराची टीका नुसती विस्तृत आहे असं नव्हे, तर गीतेतील सर्वांगाचा सर्वांगीण विचार करणारी आणि सर्वांगाने विचार करणारी अशी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वराची निर्मिती ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेची नवनिर्मिती आहे. त्यांच्या प्रज्ञेचं दर्शन घडवणारी ही नवनिर्मिती आहे आणि म्हणूनच एकूणच ज्ञानेश्वरी ही अनन्यसाधारण आहे. मराठी समाजाचा विचार जर केला तरी मराठी समाज, संस्कृती, साहित्य, धर्मकल्पना, भक्ती परंपरा या सर्वांवर ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. एकतर ज्ञानेश्वरी हा वारकऱ्यांनी आपला पूज्य ग्रंथ मानलेला आहे. वारकऱ्यांपैकी अनेकांना ज्ञानेश्वरी मुखपाठ असते. ही मुखपाठ असलेली ज्ञानेश्वरी ही अत्यंत भक्तिभावाने रोज वाचतात आणि ही वाचत असताना भगवंतानी गीता सांगितली म्हणून भगवंत जितका त्यांना प्रिय असतो, भगवंतावर त्यांचा जेवढा विश्वास असतो तसाच विश्वास ज्ञानेश्वरावर असतो. ज्ञानेश्वर त्यांना प्रिय तर असतात पण तेही त्यांना भगवंता समान वाटतात. वारकरी हा ज्ञानेश्वरी वाचताना
ज्ञानेश्वर हे भगवंतच रूप आहेत आणि ज्ञानेश्वरी ही भगवंताच्या रूपानेच आपल्याला सांगण्यात येत आहे अशी त्यांची भावना असते, असा त्यांचा विश्वास असतो. ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत संस्कृत भाषेचा अधिक प्रभाव होता आणि संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे सर्वसामान्य माणसाला धर्मसंकल्पना, धर्माच्या अनेक बाबी यापासून दूर राहावं लागत होतं. सामान्य माणसाला धर्माची जर ओढ लावायची असेल, सामान्य माणसाला धर्म समजून सांगायचा असेल, सामान्य माणसाला धर्मनिष्ठ करायचं असेल आणि भक्ती परंपरेत आणायचं असेल तर त्याला त्याच्या भाषेत समजावलं पाहिजे आणि त्याच्या भाषेत समजावलं तर तो आपल्या निश्चितपणे भक्ती परंपरेत सामील होईल असा विश्वास ज्ञानेश्वरांना होता. आणि त्याचबरोबर हे सांगण्यासाठी मराठी भाषा समृद्ध आहे आणि सबळ आहे, सामर्थ्य संपन्न आहे असा त्यांचा विश्वास होता. कारण मराठी भाषेचा जो अभिमान त्यांना होता तो अभिमान केवळ भाषा पण नव्हता, तर ही भाषा सर्वसामान्य माणसाला धर्माचं ज्ञान देऊ शकते, भक्ती मार्गावर आणू शकते आणि त्याचबरोबर त्याला सज्जनपणा देऊ शकते, त्याला एका सत्संगामध्ये समाविष्ट करू शकते. सामान्य माणूस एक वेगळ्या प्रकारे विवेकाने वागेल याची खात्री असते. त्यामुळे त्यांना ज्ञानेश्वरांना मराठी भाषेमध्ये आपलं विवरण करावंसं वाटलं आणि ते अत्यंत उत्कृष्टपणे केलं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आहे, ज्ञानेश्वरीमध्ये योग आहे, ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, कर्म आहे, गीतेमध्ये जे जे आहे ते सारं ज्ञानेश्वरीत आहे. आणि ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे की गीतेमध्ये असलेल्या प्रत्येक बाबींवर ज्ञानेश्वरांनी इतकं विस्तृत भाष्य केलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला ज्ञानेश्वरीमुळे गीता तर समजते, ती अधिक सखोलपणे त्याच्या लक्षात येते आणि भगवंताला काय सांगायचं आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञाच अशी आहे की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानेश्वरांना काय म्हणायचं आहे? ज्ञानेश्वरांना असं म्हणायचं आहे की सामान्य माणसाच्या मनामध्ये जो अविवेकाचा अंधार आहे, अंधारामुळे त्यांच्या मनावर जो अविवेकाची काजळी चढलेली आहे, तो अज्ञानात आहे, त्याला जर जागा करायचं असेल तर त्याच्या मनामध्ये विवेकाचा दीप उजळला पाहिजे. म्हणजे अंधारात असणारा, अज्ञात असणाऱ्या माणसाला विवेकाची जाणीव करून दिली की विवेकाची जाणीव झालेला सामान्य माणूस योगी जसा निरंतर आनंदात असतो, योगी जसा निरंतर आनंदात का असतो तर त्याला भगवत स्वरूप कळलेलं असतं, तो नेहमी भगवंताच्या अनुसंधानात असतो. म्हणून योगी सर्वसाधारणपणे आपलं जीवन जगत असताना आनंदाची दिवाळी साजरी करत असतो. जेव्हा सामान्य माणसाच्या मनातील अविवेकाची काजळी दूर होईल आणि त्याच्या मनामधला विवेक दीप जागा होईल. विवेक दीप हा शब्द फार समर्थपणे योग्य प्रकारे ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. नुसता विवेक नाही, विवेक दीप. विवेक दीप म्हणजे काय? दीप काय करतो तर दीप अंधाराला दूर करतो आणि प्रकाश पाडतो. तसंच जेव्हा विवेक जागा होतो तेव्हा सामान्य माणसाच्या मनातील अंधकार दूर होतो आणि त्या अंधकाराबरोबर त्याच्या मनामध्ये विवेकाचा दीप जागा होतो, तो धर्माकडे वेगळ्या प्रकाराने पाहायला लागतो असं हे ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. ते आपल्या सहजपणे लक्षात येईल. मी आता असं म्हणालो की ज्ञानेश्वरी ही गीतेवरचं भाष्य आहे. 700 श्लोकांवर 9000 ओळांमध्ये केलेलं भाष्य आहे आणि 9000 श्लोकांमधील हे भाष्य हे सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आहे आणि त्याचं आकलन होईल यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या प्रतिभेचा, प्रज्ञेचा असा वापर केलेला आहे. त्यासाठी त्यांनी इतक्या उपमा, रूपक, उत्प्रेक्षा यांचा वापर केलेला आहे की कुठलीही गोष्ट सहजपणे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकते. ज्ञानेश्वरीतील विषयांची व्याप्ती किती आहे? थोडक्यात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की आत्म्याचे व्यापकत्व आणि अमरत्व सांगणारा औपनिषिक अध्यात्म विचार, सृष्टीतील विविधतेची समस्या सोडविणारा सांख्यशास्त्राचे प्रकृती पुरुष विचार, विश्वातील नामरूपात्मक विविधता दूर सारून निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारा मायावादी वेदांत, ईश्वराच्या सगुण व निर्गुण स्वरूपाचा योग्य अर्थ लावणारा ज्ञानोत्तर भक्तीचा सिद्धांत, त्याचप्रमाणे चित्तशुद्धीला उपकारक परंतु अत्यंत कठीण असा पातंजल योग, बाह्यशुद्धीला उपकारक
आणि वर्णाश्रम धर्माला अनुसरणारा कर्मयोग, आत्म्याला बंधनात टाकणारे त्रिगुणात्मक जगत आणि त्यातून मुक्त करणारा ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या समन्वयातून निर्माण झालेला नीती विचार ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीने गीतेमध्ये असलेला अत्यंत गहन विचार अत्यंत सोपा पद्धतीने सांगितलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ह्या अशा स्वरूपाच्या ज्ञानेश्वरांनी विविध पात्र कशी रंगवलेली आहेत, त्यांची व्यक्तिमत्व कशी रंगवलेली आहेत, याचा विचार आपण त्या व्यक्तिरेखाच्या अनुषंगाने करणार आहोत. प्रथम आपण ज्ञानेश्वरी समजून घेणार आहोत आणि त्यानंतर मग ज्ञानेश्वरीच्या व्यक्तिरेखांचा विचार करणार आहोत. हा नुसताच प्रारंभ आहे. आपण ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद.